कसं करू असं केलं तर प्रश्न मला पडती कसखये प्रश्न मला पडती आरोग्याच्या आहाराच्या निद्रेच्या आणि सौंदर्याच्या सांगते ना जतनासाठी तज्ञ मंडळी माझ्यासाठी येते असं का फोनवरून मी सवाल करते शंका निरसन माझे होते दूरदर्शनी सखी सह्याद्री मजला साह्य करी सखी सह्याद्री सखी सह्याद्री सखी सह्याद्री सखी सह्याद्री सखी सह्याद्री. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एक असं व्यक्तिमत्व की जे काही सेकंदात बाजी मारतं निखळ हास्याने, तणावपूर्ण चर्चेमध्ये वातावरण हलकं होतं, ताण निवळतो तो एका दमदार विनोदाने, उमद्या विनोदाने. म्हणजे थोडक्यात असं आहे की जेव्हा वातावरणामध्ये काहीतरी होत असतं तेव्हा त्या वातावरणामध्ये हलकं करण्यासाठी, ताणतणाव निवळण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असते ती एक साधी वक्ररेषा. हार्वे बॉल यांनी स्माइली हे चिन्ह डेव्हलप केलं आणि हे डिझाईन केलेलं सुंदर चिन्ह जे आहे ते चटकन लोकप्रिय झालं. आणि मग ऑक्टोबर महिन्यातला पहिला शुक्रवार हा बनला खास. हा आहे वर्ल्ड स्माइली डे आणि त्या दृष्टिकोनातनं एकमेकांप्रती हास्याची भावना, एकमेकांप्रती दयाळू प्रेमाची आपुलकीची भावना वृद्धिंगत व्हावी अशा उद्दिष्टाने साजरा होतो एक आगळा वेगळा दिवस वर्ल्ड स्माइल डे. आज आहे ऑक्टोबर महिन्यातला पहिला शुक्रवार अर्थात वर्ल्ड स्माइल डे. तेव्हा सखी सह्याद्रीच्या मंचावरती सुद्धा व्हायलाच पाहिजे वर्ल्ड स्माइल डे. आजचा सखी सह्याद्रीचा आपला विषय मनपसंत वेगळा आगळा जागतिक हास्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. मग जेव्हा एखाद्या मैफिलीमध्ये ताणतणाव असतो किंवा एखादी मैफिल जमली असे म्हणतो ती कशी जमते तर ती जमते हास्य कवितेने. तेव्हा सखी सह्याद्रीच्या मंचावरती आज फुलत आहे हास्य मैफिल आणि या हास्य मैफिलीमध्ये सहभागी होणारे कवी आहेत सोलापूरचे इंद्रजित घुले आणि विदर्भ हास्य कवी राजा धर्माधिकारी. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते आणि हास्य दिनाच्या आपल्या दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. आपल्या पाहुण्यांची ओळख करून देते. सोलापूरचे हास्य कवी इंद्रजित घुले यांच्याविषयी सांगायचं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मंगळवेढा शाखेचे ते काम बघतात. या बरोबरीने त्यांची विविध पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांची 5 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या वेशीपासून या वेशीपर्यंत या काव्य संग्रहाला विविध प्रकारचे 7 पुरस्कार मिळालेले आहेत. कथा, लेख, समीक्षा त्यांच्या प्रसिद्ध आहेतच. कोकणी कवितांच्या माध्यमातून ते रसिकांच्या परिचयाचं व्यक्तिमत्व आहे. प्रसार माध्यमांमधनं लिखाणाच्या माध्यमातून परिचयाचं असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आपले दुसरे पाहुणे विदर्भ हास्य कवी राजा धर्माधिकारी सर. त्यांच्याविषयी सांगायचं ते जिल्हा प्रकल्प अधिकारी अशी त्यांच्या कामाची वेगळी ओळख आहे. या बरोबरीने साहित्यामध्ये सुद्धा त्यांना रुची आहे. व्यसनमुक्तीचं एक वेगळं कार्य ते घडवत आहेत. त्या माध्यमातून जवळपास 1.5 लाखाहून अधिक लोकांना त्यांनी व्यसनमुक्तीचा एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम आहे. हास्य मैफिल या कार्यक्रम ते सादर करतात. नामांकित हास्य मंचांवरती त्यांचा सहभाग आहे. शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेलेली आहे. प्रसार माध्यमांमध्ये लिखाणाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेलं असं हे व्यक्तिमत्व. तेव्हा सखी सह्याद्रीच्या मंचावरती आज रंगती आहे हास्य मैफिल. आपण सुद्धा सहभागी होऊ शकता या हास्य मैफिलीमध्ये आणि सहभागासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच.
छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. या बरोबरीने आज आहे हास्य मैफिल, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये असलेला एखादा छानसा चुटकुला, प्रसंग हे सुद्धा काही सेकंदांमध्ये आमच्यापाशी पोहोचवू शकलात तर कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढेल. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. आणि तुम्हाला म्हटलं तसंच की टीव्ही सेटचा आवाज हा पूर्णपणे बंद करा किंवा कमी ठेवा. पुन्हा तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा देते आजच्या दिवसाच्या. आणि सुरुवात करते इंद्रजित घुले तुमच्याकडून. ती म्हणजे अशी की हास्य कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हास्य कविता म्हणजे काय, कवितेच्या माध्यमातून ऐकायला जास्त मजा येईल. नक्कीच. आजचा हा जागतिक हास्य दिनाचा कार्यक्रम आहे आणि हास्य म्हटलं की मला पहिल्यांदा विंदा करंदीकरांची एक ओळ आठवते. आणि विंदा करंदीकरांसारखा ज्येष्ठ कवी किती समर्पकपणे एका ओळीत लिहितो की माणूस म्हणून आपली एक वेगळी काय ओळख आहे किंवा आपण माणूस म्हणजे काय आहोत. आताच तुम्ही सांगितले की गलावरची एक सरळ रेषा ती जर थोडी वाकडी झाली तर एक छानसं स्माईल आपल्या चेहऱ्यावरती झळकतं आणि आपण स्वतःही आनंदी होतो आणि समोरच्यालाही अगदी आपल्या मनातला आनंद त्याच्यापर्यंत पोहोचवतो. तर विंदा म्हणतात की माणूस म्हणून आपण काय आहोत. तर ते म्हणतात की माकड हसले त्याच क्षणाला माकड मेले माणूस झाले. इतकं छान आपली ओळख आहे हास्याच्या संबंधात. आणि मग अलीकडं आम्ही कवी लिहिताना मुळात हास्य हे काय निर्माण करायचे म्हणून अशी तयार करायची गोष्ट नाही, तर ती निखळ जगण्यातून, निरागस जगण्यातून होत जाते. मग आम्ही बघतो आता प्रेमाच्या संबंधात लिहिणं असो किंवा आणखी सामाजिक संबंधात. तर मी 4 ओळी लिहिल्या की प्रेयसीच्या संदर्भात, अर्थातच तिला चांगलं वाटावं म्हणून. आणि मग आजचे संदर्भ येताना त्यात काय लिहिलं की चाललीस तू रस्त्याने अन आग लागली मागे. काही रसिक म्हणाले काय तुमच्या कवितेत आग जाळ धोर असतो. मी म्हटलं आजचा जमानाच असा आहे की काय होतं, आपण गाणी ऐकतो मोठमोठी, बीडी जलैले जिगर से पिया जिगर मा बडी आग आहे. आता ह्याचा सरळ सरळ जर मी मराठीत अनुवाद केला तर मलाच इतकं हसं होतं की तू बिडी पेटवून घे तुझ्या काळजात खूप आग आहे. म्हणजे आपलं हृदय म्हणजे काय बिडी पेटवण्याचं एक साधन आहे की काय, असं वेगळं येतं. आणि मग त्याचाच परिणाम म्हणून मग कवितेत लिहिलं की चाललीस तू रस्त्याने अन आग लागली मागे रस्त्याच्याही हृदयाचे बघ तुटू लागले धागे. अर्थातच ती छान म्हणाले. आता सर मुजुमदार सर छान म्हणतात तसं. हे ज्याच्यासाठी लिहिलं ते म्हणाले संध्याकाळी भेटणार का तू. तर एक संध्याकाळी भेटल्यानंतर हे इतकं असं गोड गोड असेल असंच नाही. आणि मग ते कवितेतून मांडताना मी लिहिलं. तर कविता, प्रेम कविता आणि विनोद तुम्ही खूप वेगवेगळे ऐकले असतील, पण हा जो एक जगण्यातला भाग आहे, प्रेमातला भाग आहे, तो मी तुमच्यासमोर ठेवतोय. विनयभंग नावाची कविता. बोळात बोलवून संध्याकाळी तिनं मला येड्यात काढलं, तिच्या पैलवान भावाकडून माझ्या बरगडीचं हाड मोडलं. असं तुम्हाला दुःख वाटलं तसंच ते, पण ऍक्च्युली त्या कवितेची प्रोसेस पुढची ऐकूया. बोळात बोलवून संध्याकाळी तिनं मला येड्यात काढलं, तिच्या पैलवान भावाकडून माझ्या बरगडीचं हाड मोडलं. दुखणं उरातलं सोसत कशी बशी रात्र गेली आणि रोड रोमियो ठरवून मला तिच्या बानं माझ्यावरच केस केली. मामला पोलिसांचा मिटवताना ठोका काळजाचा चुकत गेला आणि मोजून 10 पत्र लिहिली तर गुन्हा विनयभंगाचा दाखल केला. मोजून 10 पत्र लिहिली तर गुन्हा विनयभंगाचा दाखल केला. पत्र वाचूनही कळलं नाही तिला त्यात किती विनय भरला होता. फक्त तिच्या होकारासाठी माझा शब्द न शब्द झुरला होता. फक्त तिच्या होकारासाठी तिचा माझा शब्द न शब्द झुरला होता. आता झटके ते देत बटांना ती तिच्या नखऱ्या दंग. झटके देत बटांना ती तिच्या नखऱ्या दंग. माझं भोळं भाबडं प्रेम म्हणजे तिच्यासाठी विनयभंग, तिच्यासाठी विनयभंग, तिच्यासाठी विनयभंग. धर्माधिकारीजी तुमच्याकडे हास्य कविता आणि तुमचं मन, कवी मन काय म्हणतं. ज्याला मनाच्या दुःखाला फसवायचं आहे त्याला लोकांना हसवायचं आहे. अरे वा, सरळ सोपी व्याख्या आहे. दुःख प्रत्येक आहे, अगदी हजारो लाखो वर्षाहून दुःख आहे, त्याचं सोल्युशन आहे आणि आपलं जीवन काही क्षणभंगूर आहे. तर कसं आहे, हे पृथ्वीवर मिळाला चान्स आहे, बस हसत हसत जिंदगी क्रॉस कर, दुसरं काही नाही, काहीच राहत नाही. फक्त आपलं हसणं, लोकांना आपण प्रसन्न केलं, ती प्रसन्न. आता विनोद छोट्या छोट्या गोष्टी निर्माण होतो. माझा एक मित्र आहे नाम्या, इतका सज्जन आहे, म्हशीलाही धक्का लागला सॉरी मॅडम.
एक दिवस त्यांनी गंमत केली, विसरभरात 1 नंबरचा येतो. बाजारात गेला, एक मॅडम भेटल्या, ताई नमस्कार, मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. बायको होणं म्हणे तुमची मी. म्हणजे असा गोंधळ होत राहतो कविता. हे कशी ही जी विसंगती आहे, ही विसंगती नेमकी शब्दात पकडायची आणि व्यंगाच्या माध्यमातून ती लोकांसमोर सादर करायची. ही माझी लहानपणापासूनची सवय आहे. अच्छा. तर मग ती सवय लागता लागता आज लोकांचं प्रेम मिळत गेलं आणि या कविता माझ्या फुलत गेल्या. तर हास्य व्यंगावर माझा जास्त जोर राहतो. आता एक निखळ विनोदी कविता सादर करतो तुमच्यासमोर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे वराडी बोलीतली कविता. सोपी आहे की बाबू इथे कसा, बाळा तू इथे कसा. आता खरं म्हणजे हा एक उंची कमी असलेला माणूस आहे, पण हा आता सध्या मध्यमवर्गीय माणूस म्हणजे सगळ्यात उंची कमी असलेला माणूस आहे तुमच्या माझ्या भाषेत. तर मध्यमवर्गीय माणसाच्या बद्दल आपण प्रॉब्लेम सांगत बसलो, लोक कोणी ऐकणार नाही. म्हणून एक माध्यम मी त्याला असं ठेंगणं केलेलं आणि ठेंगण्या माणसाची कशी कशी कुठे कुठे आपत होते त्याचं चित्रण या कवितेमध्ये अवश्य. कवितेचं शीर्षक आहे बाबू इथे कसा. आता ठेंगणा माणूस मला भेटायला आला आणि तो मला म्हणतो, सोड आता देतो जीव लय झाली थट्टा. सोड आता देतो जीव लय झाली थट्टा, कौन मुले त्या देवानं केला असा गिट्टा. या गिट्टेपणानं राजो मा असा वाखा होते आफत. या गिट्टेपणानं राजो मा असा वाखा होते का झिलपी सोडून बुडी माई वत्र फेकून देते. आता गिल्ली दांडू खेळत होता नामदेवरावचा पांडू. आता गिल्ली दांडू खेळत होता नामदेवरावचा पांडू. सब कुछ मेरा अब्बक म्हणून गिल्लीले मारला दांडू. हारवली गिल्ली, हारवली गिल्ली. पायता पायता पुट्टे सारे थकले, पराठीच्या झाडाखाली आम्ही होतो झोपले. उचललं मले पुट्टेनं म्हणे सापडली बे गिल्ली. उचललं मले पुट्टेनं म्हणे सापडली बे गिल्ली. झटके झुटके बसल्या त्यांना झोप माई खुल्ली. थुका लावला पुट्टेनं मले, थुका लावला पुट्टेनं मले. कोळ ठेवून कोल्लं असा दूर पडलो राजा कोणीच नाही झेललं. सब कुछ मेरा अब्बक म्हणून असा मारला दंडा. अरे सब कुछ मेरा अब्बक म्हणून असा मारला दंडा का एक्काच झोडप्यानं बेजा झालो थंडा. हिट पिछा सोडला पुट्टेच्या घरी आलो पळत. आता पिछा सोडला पुट्टेच्या घरी आलो पळत. तर नामदेवरावची वक्ती उडी दयन होती दयत. आता दैता दैता जाता खुटा निघून गेला. आता दैता दैता जाता खुटा निघून गेला आणि खुटा पाच्या साडी बुडीने हात मोरा केला. आता धोत्राचा सोगा महा सुपाले होता अडला. त्याच वक्ती म्हणजे बुडीचा हात मार पडला. उचललं मले बुडीनं, उचललं मले बुडीनं म्हणे खुटा ह्या नरम. उचललं मले बुडीनं म्हणे खुटा ह्या नरम. दनादन झोडपेला उडुकसं केलं गरम. अरे कंबर धरली बुडीनं माई नसं राजा ओढलं. अरे कंबर धरली बुडीनं माई नसं राजा ओढलं का 8 पाल्या झाल्या वगैरे मले नाही सोडलं. पाणी प्यायले उठली बुडी दयन होतं राहिलं. असा तुम्ही पाहिलं का मागच नाही पाहिलं. आता धावता धावता रस्त्यावर आलो कंबर एकोडी झाली. आता धावता धावता रस्त्यावर आलो कंबर एकोडी झाली आणि त्या चुकती गंगारामची वरात तिथं आली. हे पोट्टे सोट्टे नाचत होते वाजे बँड बाजान. गाणं मोठं साजर होतं मै राणी तू राजा. आता वाजवता वाजवता बँडवाल्याची काडी गेली तुटून. आता वाजवता वाजवता बँडवाल्याची काडी गेली तुटून. तो म्हणे आपत झाली काडी आणा कुठून. जसे त्याने लोक म्हणे वाजवगड्या भांगला तसा त्यानं गपकीनं धरला मा तंगडा. उचललं मले ढोलक्यानं म्हणे साजरे काडी. धिंगी नागिंग चालू केली गाडी. अरे ठोकू ठोकू माय हड्ड्यात असा काही मी फसलो का बँडवाल्याच्या हाताने कुत्र्यानी डसलो. पिछा सोडला बँडवाल्याचा घरी आलो पळत. आता पैता पैता ताई माया पाठीत भरली उसन. आता पैता पैता राजो माया पाठीत भरली उसन आणि माई बुडी रांधत होती डाळ भाजी बेसन. आता पैता पैता राजो माया पाठीत भरली उसन आणि माई बुडी रांधत होती डाळ भाजी बेसन. आता गरम बेसन घोटासाठी दिसत नव्हता डाव. आता गरम बेसन घोटासाठी दिसत नव्हता डाव. माई बुडी म्हणे काडीनं चालून त्याला घ्याव. मी पहिलेच म्हणून बुडीचं आता डोकसं इथे चालते सरकी सुधी उचलून मला बेसनामध्ये घालते. उचललं मले बुडीनं, उचललं मले बुडीनं. शेक होता वाढला असं नसन तेवढा दादा आवाज बाहेर काढला. अशा मोठ्यानं फाडला कल्ला का दुखला महा घसा. घबरवली बुडी पुसते मले बाबू इथं कसा, बाबू इथं कसा, बाबू इथं कसा. मस्त. तर अशीच ही काव्याची मैफल अजून रंगत जाणार आहे. ते आत्ताही सुरुवात झालेली आहे. म्हणजे दुर्मुखलेला चेहरा कोणालाच आवडत नाही. अगदी आपलाही चेहरा आपण आरशामध्ये बघितला तर तो हसण्यादय असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे असं आपल्यालाही वाटतं. मग चेहरा कसा असो, रंग रूप कसंही असो, जेव्हा त्या चेहऱ्यावर हास्य फुलतं तेव्हा ते व्यक्तिमत्व भावतं हे मात्र खरं. हार्वे बॉल यांनी स्माइली डिझाईन केली आणि त्या डिझाईन बरोबरच आपलेपणा, आपुलकीची दयाळू भावना वृद्धिंगत व्हावी म्हणून वर्ल्ड स्माइल डे साजरा करतो. या वर्ल्ड स्माइल डेच्या निमित्ताने आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आहे ही हास्य मैफिल. या हास्य मैफिलीमध्ये 2 कवी आहेत आपल्याबरोबर, राजा धर्माधिकारी आणि इंद्रजित खुले. हास्य मैफल असं म्हणत असताना खुलेची कवितांच्या माध्यमातून हास्य फुलवणं ही कवीसाठी किती कसरत असते.
तसं पाहिलं तर खूप मोठी कसरत असते. हा हा पण जगणं जितकं सहज समजून घ्याल तुम्ही तर ते तितकं सहज तुमच्या मनावर उमटतं आणि त्यातून ते शब्द येतात. म्हणजे साधी गोष्ट सांगायची झाली तर खूप साध्या साध्या गोष्टी असतात आणि त्याच्यातून विनोद निर्माण होतात आणि जगण्याचं एक वास्तव आणि खूप असं समजूतदारपणाही त्यातून निर्माण येतं. म्हणजे साधी गोष्ट झाली, मी परवा इथं थोडे केस काळे जे आहेत पांढरे झाले होते आणि काळे करत होतो. तर तिथं एक जण आला आणि म्हणाला, काय सर तुम्ही केस काळे करायला लागला. आता यात मला वाटलं की त्यात काय आश्चर्य व्यक्त करण्यासारखं नाही, पण त्या माणसाला त्यातही आश्चर्य दिसतं. मग मी म्हटलं केस काळे करतो म्हटलं, तोंड काळं करण्यापेक्षा केस काळे केलेले कधीही चांगले. क्या बात आहे. आणि तिथंच लगेच मला सुचलं की मग अशी विनोद निर्मिती होऊ शकते की केस काळे करण्यापेक्षा तोंड काळं करण्यापेक्षा केस काळे केलेले कधीही चांगलं. आणि त्याही पुढं मी जाऊन त्यांना म्हटलं की काही माणसं आता केस काळे करून पुन्हा तोंड काळं करतात, तो भाग वेगळा. आणि असा एक विनोद तयार होऊ शकतो आणि होतोही. आता आमच्याकडं हल्ली काय होतं की किती वेगळ्या पद्धतीने आपण जगण्याकडे बघतो. मी रोज आमच्याकडे काही नेत्यांची भाषणं ऐकतो. नक्कीच. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तो पटकन घेऊ का? हो, ओके. आपल्याशी बोलतायत गोरखनाथ टेकेकर सोलापूरहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी गोरखनाथ टेकेकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथून बोलतोय. तर माझे 4 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की जागतिक हास्य हा दिवस कधीपासून साजरा करण्यात आला. दुसरा प्रश्न असा आहे की जागतिक हास्य दिनानिमित्त त्याचे आरोग्याच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत. तिसरा प्रश्न असा आहे की हास्य हा प्रभावी औषध आहे का. आणि शेवटचा असा प्रश्न आहे की रोजच्या जगण्यातल्या ताणतणावावर मात करण्यासाठी हास्य हा औषध आहे का. आणि शेवटचा असा प्रश्न आहे की एखादी व्यक्ती जर नाराज आपल्यावर असेल तर तिचा चांगला मूड किंवा समजूत काढण्यासाठी असेल तर हास्य हा प्रकार चांगला आहे का. ओके, थँक्यू. धन्यवाद. तुमच्या सगळ्या प्रश्नांमध्ये आहे का होकारार्थी उत्तर हे दडलेलं आहेच. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1999 सालापासून हा दिवस साजरा होतो. आपले हास्य कवी जे आहेत त्याविषयी अजून काही सांगू इच्छितात त्यांच्या कवितेच्या माध्यमातून, तेही आपण नक्कीच जाणून घेऊया. धर्माधिकारीशी आपण काही बोलू इच्छिता याविषयी? नाही, कसं आहे की हास्य हे खरंच हे ईश्वराचं देणं आहे. नक्कीच. दागिन्यापेक्षाही फार महत्वाचं आहे ते. कारण फक्त मनुष्य प्राणीच असा आहे की जो हसू शकतो. नक्कीच. बाकी जगात कोणी हसत नाही. आणि एक स्वाभाविक संसारात राहिल्यानंतर ताण प्रत्येकाच्या डोक्यावर राहतोच. हो ना. तो ताण रिलीज झाला पाहिजे, त्याचा म्हणजे थोडासा तो वितळला पाहिजे. आणि हसल्यानंतर कसं असतं की नाही म्हटलं तरी तो गदगद हालतोच थोडासा, त्याचं रक्त भिसरण फास्ट होतं आणि एक हसल्याने एक प्रसन्नता मनात निर्माण होते. म्हणून ते मुद्दाम ते हसणं निर्माण केलेलं आहे. एरवी मग कसं रडणं आणि दुःख हे प्रत्येकालाच आहे. फक्त प्राण्यांना आवाज नाही, आपल्याला आवाज आपण रडून दाखवतो. पण हसण्याचा खूप फरक पडतो. एखाद्या आता लहानसं बाळ असतं छोटंसं 5-6 महिन्याचं, त्याला काही समजत नाही, पण त्याच्याशी बोलणार त्याशी हसतात. कारण त्यांना हे माहिती आहे की याला काही नसो, याला हसणं करणार, ते बाळ सुद्धा हसतं. हो ना. म्हणजे ही हृदयापासून हृदयापर्यंत जाणारी हसण्याची एकच भाषा आहे. म्हणून त्या हास्याचं महत्व असं मला वाटतं. नक्कीच. अगदी. आणि आता यांनी जे प्रश्न विचारला तो खूप छान होता की हसणं हे जगण्याचं औषध होऊ शकतं का. तर ते नक्कीच होऊ शकतं. कारण त्याच्यासारखं दुसरं औषध नाही. कारण एवढंच सांगू शकतो की प्रत्येकाच्या मनात एक वेदना असते. म्हणजे चार्ली चॅप्लिनच्या एका पुस्तकात मी वाचलं होतं की ते काय म्हणतात, किती साधं सोपं आहे बघा. ते म्हणतात की मला पावसात फिरायला आवडतं कारण पावसात फिरताना माझ्या डोळ्यातले अश्रू कोणाला दिसत नाहीत. त्याच्या मागे असंच आहे की जगाला हसवणारा इतका विनोदवीर ज्याला म्हणतो की त्याच्याही मनात एक वेदना होती आणि तरी तो सगळ्या जगाला हसवत होता. याचा अर्थ की आपल्या अंतरातलं दुःख आपण ते तळातच ठेवलं पाहिजे आणि आपल्या अंतरातला आनंद आपण तो वाटत राहिलं पाहिजे आणि पुढे घेऊन आलं पाहिजे. म्हणून ते औषधच आहे नक्कीच आपल्या जगण्यातलं. सगळ्यांच्या वेदना तर आहेत असतेच, त्याच्यावर राग न करता आपल्या आनंदाला आपण समजून घेतलं पाहिजे. जागोजागी आपल्याला हास्य क्लब आता दिसतात आणि हास्य क्लबच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक वयोगटातली मंडळी जी आहे ती अगदी पोट धरधरून हसताना दिसतात आणि खुशीत असतात. आता कवितांचा मस्त पाऊस होऊन जाऊ दे की ज्याद्वारे ही सगळी मंडळी हसायला लागतील. हास्य क्लबचा आपण उल्लेख केला आणि ते खूप गरजेचं आहे. कारण आता मीडियावरती खूप विनोद येतात, पण खरा विनोद कुठला की जो तुमच्या जगण्यातून येतो. माणसं माणसाच्या जवळ आली आणि त्या जगण्यातून काही प्रसंग घडले तर तो अगदी निखळ तुम्हाला आनंद देणारा विनोद होतो आणि तो तुम्हाला आनंद देतो. आमच्याकडं आता मी जे म्हटलं मगाशी की आमच्याकडं बरीच भाषणं होतात की आता सध्या स्वच्छता मिशन चालू आहे आणि या सगळ्यातून मग नेते भाषणं देतात आणि ते काय म्हणतात की आता आपल्याकडं शौचालय व्हायला लागलेत,
आणि त्या शौचालयामध्ये माणसं शौच करायला चाललेली आहेत. आता ही जर बातमी मी विचार केला की परदेशातली माणसं जर पाहिला तर त्यातून किती मोठा विनोद होऊ शकतो की अरे बापरे, इंडियात आत्ताच माणसं शौचालयाला जायला लागली, ह्यांना आत्ताच समजली की काय. म्हणजे आपण प्रगतीच्या कुठल्या टप्प्यावर आहोत आणि आपण कशी प्रगती करत आहोत. आणि ह्यातून मग खूप विनोद होतात. आणि त्या विनोदाची एक कविता की जी सत्यावर आहे, जे बघितलं तर विनोदही आहे आणि ते वेदनाही आहे. त्या कवितेचं नाव आहे गुड मॉर्निंग पथक. जर जे उघड्यावरती शौचालयाला जातात आणि मग त्यांच्याविषयी शासनाला काय काय करावं लागतं. आणि शासन म्हणून खूप खरं तर शासनाइतकी सुशिक्षता मला वाटत नाही कोणाकडे असेल. प्रत्येक पातळीवर माणसाला समजवून सांगण्याचा प्रयत्न शासन करतं. आपण ते किती समजून घेतो महत्त्वाचं आहे. आणि त्याची कविता लिहिली. कवितेचं नाव आहे गुड मॉर्निंग पथक. गुड मॉर्निंग पथकाचा तांडा येरवाळीच गावात आला आणि मेन वक्ताला पंचायतीनं पंचायत होईल असा घोटाळा केला. बसल्या जागी त्यांनी आम्हाला दिला एक गुलाब, बसल्या जागी त्यांनी आम्हाला दिला एक गुलाब, काय सांगावं जागच्या जागी थांबला की हो जुलाब. हाय अशा कंडिशनमध्ये त्यांनी काढला फोटो, म्हणाले चला ट्रॅक्टर उभा आहे थेट पोलीस स्टेशनातच भेटू. फाटकं बनेन मळका टावेल मोकळा तांब्या हातात. आता सकाळ सकाळी कोणी काही मेकअप करून जात नसतं तिकडं. आणि ह्या कंडिशनमध्येच ते पकडलं की फाटक्या बनेन मळका टावेल मोकळा तांब्या हातात, गावाकडनं चालली आमची उघडी वागडी वरात. स्टेशनावर वर्दीवाला दांडकं घेऊन उभा दारात, खरं सांगतो डाव्या अंगाला चमकलं जरा उरात. तवर मोठं साहेब ताड ताड करत आलं, अरे कसं करावं कुठं करावं मोठं भाषण देऊन गेलं. नंतर म्हणाले सोडा त्यांना समज देऊन, गावाकडं जाऊ द्या तांब्या टंबऱ्याळं घेऊन. तसं आमचं चेहरं सुटकी सुटकी झालं आणि उघडं वागडं पहिल्या एसटीनं गावाकडं आलं. गावात तर आम्हा साऱ्यांचं कौतिकच झालं होतं आणि जे ते आवर्जून भेटायला आलं होतं. समद्यामोहर म्या पुन्हा साहेबाचं भाषण ठोकलं आणि दुसऱ्या दिवशी लाजे खातीर घरी शौचालय बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी लाजे खातीर घरी शौचालय बांधून टाकलं. म्हणजे असा हा- जीवनातली विसंगती आणि त्यातून पुन्हा हा, सुसंगती. सुसंगती असं हा विनोद भेटत जात होतो. धर्माधिकारीजी, तुम्हाला भेटलेला विनोद जीवनाच्या विसंगतीमध्ये नेमका कशा पद्धतीने तुम्ही भाषिक महत्व जे आहे ते तुमच्या विनोदामध्ये खूप जपलेलं आहे, माझ्या त्याविषयी. मित्राच्या आयुष्यातला प्रसंग आहे. हं. कसा हा मित्र तरुण झाल्यानंतर हा थोडा स्मार्ट होता. याला असं वाटलं की आपल्याला म्हणजे एकदम हिरोईन वगैरे भेटली पाहिजे. हं. याने मुली पाहायचा सपाटा सुरू केला. 30, 40, 50 तो आकडा 650 पर्यंत गेला. या सगळ्या मुली रिजेक्ट केल्या. आता रिजेक्ट केल्यानंतर काय झालं की 10 वर्ष निघून गेले. याची एक्सपायर डेट संपली. याच्या वडिलाला चिंता वाटली की राजा समजून सांग म्हणे. बरं म्हणे. पण म्हटलं बाबा मित्रा नाम्या, आता कुठली पोरगी पसंत कर आणि कसं वंशाचा दिवा लागला पाहिजे, व्यवसाय पुढे गेला पाहिजे. बरं म्हणे राजा भाऊ, आता जे पोरगी ते आता म्हटलं पोरी यातला बायका सांगून येतील. मग बायका सांगून आल्या. तर बायका म्हणे आम्हाला जेवण पाहिजे म्हणे, मात्राशी कोण लग्न कर. 10 वर्ष निघून गेले. आता 10 वर्ष मग आता काय झालं, खूप पंचायत पडली. मग शेवटी त्यांच्या गावाला गेलो सांगलीला आमच्या मित्राकडे. म्हटलं बा तुमची खूप ओळख आहे कवी महोदय, एखादी पेंडिंग असते म्हणे. आहे म्हणे आमच्या सांगलीकडे एक आहे म्हणे, म्हणजे आमच्या गावाकडे एक पोरगी आहे म्हणे, पण वय तिचं. म्हटलं बाई आहे ना. हो. वय किती आहे. 53. चालते म्हटलं. काय चालते 53 होतं. आता गेलो आम्ही तिच्या घरी, सोयरीक संबंधाच्या गोष्टी केल्या. तर त्या पोरीची आई खूप खुश झाली की बा माझ्या या इतक्या पेंडिंग पडलेल्या पोरीला शेवटी सोयरीक आली. आता मग माझे चांगले कपडे त्याला दिले मी. आम्ही बैठकीत बसलो. ती पोरीची माय उचकली ना की आपल्या या 53 वर्षाच्या पोरीला पाहिला कोण आला, कोण आहे बहादूर, सांगा ना सर. सर सांगा ना. त्यांनी दाखवलं याच्याकडे बोट. जसं त्या पोराकडे बोट दाखवलं, त्या माणसाकडे बोट दाखवलं, ती पोरीची माय दचकली ना. बापरे, हा आता मलाही पाहायला आलता म्हणे. असं अशा विसंगतीतून विनोद निर्माण होतो. कधी कधी दुःख सुद्धा विनोदातून मांडता येते. हा. म्हणजे पहा एका कवीने म्हटलं आहे की आपण कविता कशी पाहिजे की कविता लिखना कोई कीड़ा नहीं है, जिस कविता में मानवता की पीड़ा नहीं है, जमाने का दर्द नहीं है, इंसानियत की गर्द नहीं है, वो कुछ भी हो सकती लेकिन कविता नहीं हो सकती, असं एका कवीने म्हटलं आहे. तर मग दुःख सुद्धा कवितेत मांडता येते. आता माझी मास्तरची ओढी नावाची एक कविता आहे. हा. त्याच्यात कसं आहे की लोक अफवांवर विश्वास ठेवतात. हं. ती खरी आहे की खोटी आहे हे तपासाच्या भानगडीत कोणी पडत नाही. आणि अफवेवर विश्वास ठेवल्यामुळे कसा कसा गोंधळ आणि गंमत निर्माण होते त्याचे चित्रण या कवितेमध्ये आहे. कवितेचं शीर्षक आहे मास्तरची उडी. हं. याला पार्श्वभूमीची आवश्यकता नाही, सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहते. हा. गावाबाहेर झाडाखाली शाळा होती भरली. गावाबाहेर झाडाखाली शाळा होती भरली. मास्तरनं म्हणशील राजा तर झोप होती धरली. आता लगन त्याचं नवं झालं होतं जरी, काय त्या शिकोट्या पोरायले ध्यान त्याचं घरी. आता 34तली शशिकला आली कल्ला फाडत.
आता चौथीतली शशिकला आली कल्ला फाळत म्हणे भाऊसाहेब भाऊसाहेब लवकर चला धावत. तो दुसरीतला गंगाराम टाकीवर चढला आणि तिथून कानी मायबाई इरीमध्ये पडला. झटका बसला मास्तरले उठून उभा राहिला, मोठ्यानं कल्ला फाडत इरीपाशी धावला. त्या पोराची तर माय राजू अशी गेली काऊन का राव खिराडीला डोकसं घेतलं मारून. पण या नव्या मर्द मास्तरने हिंमत नाही हारली. लग्नाच्या कोटासकट इरीत कुदी मारली. आता त्या खोल पाण्यामध्ये मास्तर राव धसे. चार डुबक्या मारल्या तरी पोट नाही ते दिसे. तेवढ्यात कोणा सांगितलं का मटकेस म्या पाहिलं ते पोरग तर झाडाच्या चिचा पाडून राहिलं. हरणावानी धावली माय, पोरग तिनं धरलं, 10 मुके घेतले तरी पोट नाही भरलं. आता या मारकुट्या मास्तरले पोट्टे होते कावले. आता मास्तर महाराज विहिरीत, पोरांनी कसा बदला काढला. आता या मारकुट्या मास्तरले पोट्टे होते कावले, विचार केला पोट्टेनं, घरी त्याच्या धावले. पोट्टे म्हणत मास्तरींले, अहो बाई अशी कोण तुमच्यावर तुपली मरी माई, काय झाला भांडत नटा काऊन हिंमत हारली, बाई तुमच्या नवऱ्यानं विहिरीत कुदी मारली. आता मास्तरच्या बायकोनं असा कल्ला फाडला, जमा झाला मोलला तर जोर तिचा वाढला. आता रडापड म्हणशीन कानी जशी सुरू झाली तशी कानी घरामोर गर्दी जमा झाली. आता मास्तरचा बुडा महिन्यापासून बिमार होता पडून लोकांना वाटलं मास्तरचा बुडा गेला मरून. म्हणून मडके बांबू गौऱ्या घेऊन मंडई जमा झाली. कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात आमच्या गावात. म्हणून मडके बांबू गौऱ्या घेऊन मंडई जमा झाली. टाकले इतके पंचन बसले सारे खाली. आता तेवढ्याच म्हणजे ओल्या कपड्यात मास्तर तिथी आला. घरामोर गर्दी पाहिली, घामा झोकळ झाला. लोक म्हणत मास्तरले घबरून नका जाऊ, आता देवाच्या मर्जीले कोण डोकन भाऊ. अंग तर तुम्ही धुतलंच आहे, बसायची खाली त्या चक्ती माल्यानं चप्पी भादरून दिली. आता भादरल्या डोक्यानं मास्तर अंदर धसला. मोहरपाला मुळ्याचा झटका त्याला बसला. मास्तरची तर लक्ष्मी अशी गेली काऊन का मास्तरच्या खांद्याला डोकं लावून सांगा म्हणे चूक माई मी आता हारली, कोण्या गोटी पायी तुम्ही हिरीत कुदी मारली. सगळ्यात सावळा गोंधळ. तर खूप छान कविता आता यांनी सादर केली. खरं तर विनोदाची खूप गंमत असते. कधी स्वतःवर विनोद होतो, समोरच्यावर विनोद होतो, पण बऱ्याचदा काय होतं आपण दुसऱ्यावर विनोद करायला जातो आणि मार खायची वेळ येते. नक्कीच एक फोन घेऊया आणि चटकन त्या मुद्द्याकडे वळूया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, बोला. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. हो. राजा धर्माधिकारी सर ओळखलात का? मी आपला मित्र आहे आणि एकूणच आपण पत्रकारिता असो, प्रकल्प व्यवस्थापन असो किंवा हास्य कवी म्हणून आणि व्यसनमुक्ती असं बहुआयामी काम करतात. मला नेहमीच आपलं कौतुक आणि कुतूहल वाटत असतं. माझे 2 प्रश्न आहेत राजा धर्माधिकारी सर आपल्याला. पहिला प्रश्न मला असं विचारायचं आहे की कुटुंबामध्ये कधी कधी एखादी व्यक्ती अंतर्मुख स्वभावाची असते, कुणाशी जास्त बोलत नाही, संवाद साधत नाही. कधी कधी ती हटवादी आणि रागीटही असते, स्वतःमध्येच मग्न असते आणि हसणं अगदी दुरापास्त असं अशा व्यक्तींच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये. तर अशा व्यक्तींमध्ये हास्य फुलवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे असं आपणास वाटतं, पहिला प्रश्न. आणि दुसरं सर मला आपल्यालाच असं विचारायचं आहे की एकूणच विनोदामध्ये एक आपण दुसऱ्याला हसवताना तोषपणा येऊ नये, किंबहुना सर्जनशीलता अतिशय प्रगल्भपणे यावी, यासाठी आपण कसे प्रयत्न करता? धन्यवाद. तुमच्या प्रश्नांना तज्ञ उत्तर देतीलच. लहान मुलांचं निरागस हसू मनाला भुरळ घालतं आणि तरुणपणामध्ये तेच हसू बघून मनामध्ये येतं सुहास्य तुझे मनासमोही. म्हणजे थोडक्यात काय तर हास्याची किमया इतकी न्यारी आहे की जग जिंकता येण्याची ताकद त्या हास्यामध्ये दडलेली आहे. राग, लोभ, क्लेश, भावभावनांचा हलकल्लोळ प्रत्येक जीवामध्ये आहे. मात्र हास्याची देणगी ही फक्त मानवाला आहे. तेव्हा ती समृद्ध करणं, वृद्धिंगत करणं हे आहे फक्त मानवाच्या हातात. जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने सखी सह्याद्रीचा हा मंच आहे आणि इथं हास्य मैफल खुलवत आहेत 2 हास्य कवी, सोलापूरचे इंद्रजित घुले आणि विदर्भातले राजा धर्माधिकारीजी. आपल्यासाठी प्रश्न आला होता त्या अनुषंगाने. हो, त्यांनी फार सुंदर प्रश्न विचारला. आणि ह्या प्रॉब्लेम अनेक घरामध्ये, ही समस्या अनेक घरांमध्ये आहे की काही माणसं खूप दुर्मुखलेले राहतात. त्यांना कसं हसवायचं आणि उगाच नाही, त्याचं मागचं कारण असतं. कारण कसं आहे की हे लोक दुर्मुखलेले का राहतात, यांचं कौतुक नाही होत. जगामध्ये कौतुकाचं नॅशनल शॉर्टेज आहे. बाकी शॉर्टेज कशाचं नाही देशात, फक्त कौतुकाचं नॅशनल शॉर्टेज. दखल न घेणे, आपली दखल घेतली पाहिजे, आपलं कौतुक केलं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. ते जर झालं नाही तर माणूस मसा
दुर्मुखल्यासारखा होतो. तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही त्याचं कौतुक करा. काय प्रत्येक माणसात काही ना काही सुंदर गुण असतोच, शोधावा लागतो. खरंय. तर त्याच्या त्या गुणाचं कौतुक करा, त्याला खुलवा. पहा ना कसा खुलतो तो. म्हणजे साधारणतः स्वयंपाक केल्यानंतर जेव्हा म्हणतो काय सुंदर भाजी केलीस तू, तर बायको सगळं थकवा विसरते ना एका शब्दामध्ये. काही काही लोक बकं जेवतात, हात पुसून चालले जातात, एक शब्दही बोलत नाही. ती पाहतात काय म्हणजे मी इतकी मेहनत केली, यांना तिखट किती पाहिजे, मी सगळा विचार केला, हा माणूस एका शब्दाने मला बोलला नाही. कौतुक करत. तर कौतुकाचं नॅशनल शॉर्टेज आहे, ते आपण वाढवूया. आणि ते कौतुकासोबत हास्याचे नॅशनल शॉर्टेज आहे. तर आता कसं आहे की नवीन लग्न झाल्यानंतरची स्थिती किती छान मजेदार राहू शकते. आणि नंतर बिचारा तो नवरा कसा पश्चाताप करतो, कारण त्याचं कौतुक करणार कोणी, त्यालाच बायकोचं कौतुक करावं लागतं. त्याने बायकोचं कौतुक कसं केलं त्याचे एक चित्रण करणारी कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे घेन्न बाबू मुळले. मुळले म्हणजे टोले. अरे अरे नाम्या आता नाही रे जमत, अरे अरे नाम्या आता नाही रे जमत, लगन मा झालं तरी मले नाही रे गमत. अरे अरे नाम्या आता नाही रे जमत, लगन मा झालं तरी मले नाही रे गमत. उली उली गोष्टीले कशी लेखा कावते, उली उली गोष्टीले अशी लेखा कावते, जरासा मी बोललं तर मारायला धावते. उली उली गोष्टीले अशी लेखा कावते, जरासा मी बोललं तर मारायला धावते. बरं फिकर म्हणशील तिची राजा अशी काय मी घेतो, बरं फिकर म्हणशील तिची राजा अशी काय मी घेतो, का पायटी दिले सात्रीमध्ये चहा नेऊन देतो. आता चहा दिला तिनं हसावतं का नाही, पण तोड करते हे करते ना सातल्यावानी. अरे पहिले पहिले वाटेल एका चंद्रावर जाव, पहिले पहिले वाटेल एका चंद्रावर जाऊन राजा राणी तिथं बसून शिदोरीले खाव. आता तुही शपथनामा राजा भेटत नाही रे भाकर, आणि ते चोरू चोरू खातील का तूप दही साखर. पावडरचे म्हणशील डब्बे तर 2 झाले खाली. सर पावडरचे म्हणशील डब्बे तर 2 झाले खाली, आणि तोंड असं दिसते जसं दया घेऊन आली. शेनिम्याचे गाणे लेखा अशी काही ते म्हणते, शेनिम्याचे गाणे लेखा अशी काही ते म्हणते, का लोक मला पुसते का कोण बिमार करते. अरे घुंगरू बांधते पायाले नशी भोवते नाचते, का बुळा पैते घरावैन हिव मले वाचते. तुही वहिनी म्हणते नाम्या धोतर आता सोळा, आणि वेल वाटून घालून त्यांना लंबाना जोडा. आता वेल वाटून घालून राजा वखर कसा दाबू, आता वेल वाटून घालून राजा वखर कसा दाबू. बुळा मला कसं म्हणून बाबू आय हाय रे बाबू. अरे धवच दिल ती मी बुळ्याले का पोरगी हेच करीन, नाही तर मग पाटलाच्या एरी जाऊन मरीन. बुळा म्हणते घे ना बाबू आता मुळले, असे कसे नवे कंस तुये खोडले. अरे हुंड्यासाठी मोठ्या घरची पोरगी राजा केली, दोरासकट बाल्टी माई एरीमध्ये गेली, दोरासकट बाल्टी माई एरीमध्ये गेली. अरे वा. सामाजिक प्रॉब्लेम सुद्धा असं मांडता येतो याच्यामध्ये. नक्कीच, अगदी नक्कीच. अगदी हा. त्याच विनोदाचं मी सांगत होतो. आणि राग कसा घालवावा, तर राग गिळला की आपोआपच सगळं सुखावं होतं पुढचं. आणि विनोद जर आपण अंगलट आला तर तो मार खाण्या इतपतही पोहोचू शकतो, हे मी सांगत होतो. पण एक विनोदाची खूप गंमत आहे की आपण स्वतःवरच असा विनोद करावा की समोरच्याला आपल्यावर हसायची वेळ येणार नाही आणि विनोद करण्याची वेळ येणार नाही. मूलतः माणूस म्हटलं की मला तो एक तर आशावादी आहे आणि दुसरा म्हणजे हशावादी आहे. तो सतत हसत राहायला पाहिजे आणि ते राहणं त्याचं गरजेचं आहे. म्हणजे मी मगाशी जी कविता सांगितली आणि आता एक पुढची कविता तुमच्यासमोर ठेवलं तर पहिल्या ओळीचा अर्थ वेगळा असतो, पुढच्या वेळेचा अर्थ वेगळा असतो. सध्या 7वा वेतन आयोगाचं खूप मोठं आहे आणि त्याची 2च ओळी मी तुमच्यासमोर ठेवतो तर त्याचं तुम्हाला कसं ते दिसतं बघा. की 7वा वेतन लागू दे, 7वा वेतन लागू दे आणि बारची उदारी भागू दे. म्हणजे ह्याच्या पुढं खूप असं ते होऊन जाऊ शकतं. पण हा असा विनोद 2-2 ओळीतून सुद्धा होतो. कविता मी तुमच्यासमोर ठेवतोय आणि कवितेचं नाव आहे तू तरी सुखानं राहा. आता विनयभंगाची कविता आपण ऐकली, त्यात बरगड्या मोडल्याचंही काहीतरी असं होतं ते सगळं. हे सगळं तिकडं जाण्यापेक्षा आपण काहीतरी सकारात्मक हशावादी आणि आशावादी बघावं, त्या दृष्टीनं मग मी लिहिलं की मी प्रेयशीला म्हणतोय की तू तरी सुखानं राहा, हसत राहा. की डोळं भरून तुला किती किती बघू वाटायचं, डोळं भरून तुला किती किती बघू वाटायचं, तुला बघितल्यावर किती किती जगू वाटायचं. आता पण जगतोयस की पण जगण्यातली गेली हवा, माझं जळलं जळू दे काळीज निदान तू तरी सुखानं राहत जा. माझं जळलं जळू दे काळीज निदान तू तरी सुखानं राहत जा. आणि माहेरी आल्यावर कधीतरी, माहेरी आल्यावर कधीतरी मी जिवंत आहे का ते तरी बघायला येत जा, मी जिवंत आहे का ते तरी बघायला येत जा. तिथे नांदत असते सुखानं काय सगळं चाललेलं असतं आणि आपल्याला वाईट वाटतं आणि मग आपण रडत बसायचं का सगळ्या गोष्टीत. तर नाही की नवरा काय बंगला काय संसार आणि गाडी काय, नवरा काय बंगला काय संसार आणि गाडी काय, सगळं थाटात चाललंय तुमचं. आता इथं तोंड सुद्धा धू वाटत नाही, कुत्र्यावाने हाल आमचं,
कुत्र्यावने हाल आमचं. ही सगळी प्रेमाची असते. हाल जरी असले तरी ते आपण एका वेदनेला विनोदाच्या अंगानं समजून घेऊन पुढे जात राहिलं पाहिजे, अशा आशयाची ही कविता आहे. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करत हास्याने त्या गोष्टीला सामोरं जाणं हे यातलं तत्व दडलेलं आहे. अगदी अगदी हा. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा एक लक्षामध्ये येतं, गुलेजी तुमच्या कवितांमध्ये सामाजिक माध्यमांमधून तुमच्या कविता खूप हिंडत असतात. हो हो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुमची कविता असते. गाजलेल्या कविता तुमच्या ज्या आहेत त्या पण आपण पटपट सादर करूया. लगेच लगेच. मी आताच ही प्रेम कविता सादर केली आणि मला मग बरेच जण म्हणतात की तुमचं एक खूप बरं आहे की आम्हाला तसं जमत नाही. मी काय केलं म्हणले, जेव्हा तिच्या लग्नाची पत्रिका आली आणि पत्रिका आल्यावर मी काही घाबरलो नाही, कारण तुमची कविता लग्नातलं जेवण ही माझ्यासमोर अशी मार्गदर्शक होती आणि त्या कवितेनं मला खूप बळ दिलं. म्हणजे मी म्हणलं कसं काय, मी म्हणले लग्नाची पत्रिका आली, मी घाबरलो नाही. म्हणले पत्रिका होती, तारीख बघितली, लग्न कुठं होतं तिथं गेलो. म्हणले तर माझ्या प्रेयसीचं असं थाटात लग्न चाललेलं होतं. म्हणलं काय माझ्याही पुढचं तुम्ही आहात सकारात्मक. हं म्हणले असंच आहे. म्हणले ते गेलो, अगदी तांदूळ हे पडल्यानंतर, अक्षता पडल्यानंतर स्टेजवर गेलो आणि तिच्या नवऱ्याचा हात हातात घेतला आणि तिच्या हातात दिला आणि एकच वाक्य म्हणालो, भाऊजी ताईला नीट सांभाळा बरं का. म्हणजे इतका सकारात्मक माणसं विचार करू शकतात. त्याची कविता, कवितेचं नाव आहे लग्नातलं जेवण आणि अर्थातच ते प्रेयसीच्या लग्नातलं जेवण. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. अशी लग्न खूप जेवलो, कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रणं धाडली, निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवली. त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन, असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं. लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन, असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले. अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले. आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते, प्रिय करा दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसं सुद्धा जेवलं पाहिजे. प्रेमात फार वेळा असंच होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं, मला मामा म्हणायचं, मला मामा म्हणायचं. मस्त. पुढचा फोन आहे, शिवानी धर्माधिकारी आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये मला. हा येतोय, तुमचा बोला. आवाज पोचतोय, प्रश्न विचारा. हॅलो, राजा धर्माधिकारी. हॅलो, प्रश्न सलग विचारा पटकन. बोला तुम्ही, ऐकू हॅलो राजा धर्माधिकारी, मी शिवानी धर्माधिकारी बोलतीये अमरावतीहून. प्रश्न चटकन म्हणजे विचारा. अमरावतीहून. राजा काका, तुमची हनुमानाची नोकरी ही अत्यंत गाजलेली आणि प्रख्यात अशी हास्य कविता आहे. ती ऐकण्याची फार इच्छा आहे आम्हा सर्व कुटुंबियांना. ती तुम्ही प्लीज म्हणू शकता का? धन्यवाद. खूप चांगलं म्हटलं तुम्ही. पण ही जी कविता आहे ना, खूप मोठी कविता आणि आपल्या भाषिकीने वेळेचं बंधन आहे. नाही तर ही कविता मी तुम्हाला ऐकू शकतात. राजकीय व्यंग असतो आणि कसं असतं की स्टेजवरच्या शिवानी, पहिले धन्यवाद. एका धर्माधिकारी मला फोन केला, त्याचा खूप आनंद वाटून आला. कोणते धर्माधिकारी, आम्हाला धर्माधिकारी मिळतच नाही बोलायसाठी. तू बोललीस बेटा, थँक्यू व्हेरी मच. आणि एखाद्या वेळेला मी तुला ही कविता अमृतला ऐकवेल, कारण ही कविता खूप मोठी आणि इथे बेटा वेळेचं बंधन. आपण पर्यायी कविता चटकन सादर पण पर्यायी कविता तुला एक मस्त विनोदी कविता ऐकवतो. कसं असते ते की सामाजिक व्यंग सुद्धा याच्यात चाललं जाते. आता की 4 वेळ आहेत माझ्या की बापू तुम्हारे सिद्धांतों को बेकार कर दिया काम से, तुम्हारे आंसू बेच रहे हम शराब के नाम से. तुमने किया था बहिष्कार विदेशी, उसको नाम छीते है, कसम तुम्हारी हमको बापू, हम तो देसी पीते है. ही अशीच सपातणूक करणार लोक. आता हेल्मेट अतिशय चांगलं आहे, लोकांनी घातलं पाहिजे, शासनाचा आग्रह असतो आणि खरोखर त्याच्यामुळे जीव असतात. पण लोक त्याच्यातही कसे बारकावे काढून किंवा म्हणजे असे काही फाटे फोडतात त्याला की ही व्यवस्था कशी चुकीची आहे, हे विनोदाच्या माध्यमातून सिद्ध करायचा प्रयत्न करतात. हेल्मेट नावाची एक मजेदार कविता. हेल्मेट. नक्कीच. पोलिसाच्या भेवानं मी आखरीले हेल्मेट विकत आणलं.
पोलिसाच्या भेवानं आखरीले म्या हेल्मेट इकत आणलं तेव्हाच माझ्या घरचीनं त्या भुवयाचं धनुष्य ताणलं. हो म्हणे पहिले डोक्यात फोडं तुम्हाले वरतून हेल्मेट घालता का, पहिले डोक्यात फोडं तुम्हाले वरतून हेल्मेट घालता, आणि हे तर तुमच्यापेक्षा बी वजनी आहे, येईन तुम्हाला चालता. मीच घेतो काकी त्याले, तुम्ही फक्त गाडी चालवा. कारण मी बारीक चोरी होतो. मीच घेतो काकी त्याले, तुम्ही फक्त गाडी चालवा, आणि समजा दिसला पोलीस तर जोरात मुंडी हलवा. आता हिच्या मोर कोण बोलन, मी किक मारली हिच्या मोर कोण बोलल, किक मारली लागलो मी चालाले, समोर पाहतो तो पोलीस, मग मुंडी लागली हालाले. आता हिच्या मोर कोण बोलन, मी लागलो किक मारून चालाले, समोर पाहतो पोलीस, तर मग लागली मुंडी हालाले. हे तर पहिलेच छत्री हिनं हेल्मेट काढलं ना खालून, हे पहिलेच छत्री हिनं हेल्मेट काढलं ना काढून, आणि बहारीनं उलटच हेल्मेट दिलं डोक्यात टाकून. हे पहिलेच छत्री हिनं हेल्मेट काढलं ना खालून, आणि बहारीनं उलटच हेल्मेट दिलं डोक्यात घालून. माया डोळ्यामोर अंधारगुप, माया डोळ्यामोर अंधारगुप, हिनं गोटीत आणले घरावर. दोघंही आडधूड जाऊन पडलो त्या ट्रॅफिकवाल्याच्या उरावर. पहिल्या तुरची त्या हेल्मेटनं मला असा दिला दणका, अजून ठार ठोकून राहिला माया कमरेचा मनका. आता कायद्यासाठी माणूस राहते का, माणसासाठी कायदा, सारं अंग ठणकत असेल तर काय त्याचा फायदा. असे सुद्धा तपासक लोक करतात. नक्कीच वेदनेवर फुंकर घालण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे विनोदाची लागवड आणि विनोदाची निर्मिती. या विनोदाच्या निर्मितीमधनं अनेक दुःखांवरती, क्लेशावरती मात कशी करता येते, हास्य कवितांच्या माध्यमातून आपण साध्य करत आहोत आजच्या सखी सह्याद्रीमध्ये. जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन चेहऱ्यावर खुलतं ते म्हणजे हास्य. किंबहुना त्या पलीकडे जाऊन एक वेगळी भाषा विकसित झालेली असते, ती म्हणजे हास्याची भाषा. अगदी रस्त्याने चालताना सुद्धा अनोळखी व्यक्तीकडे बघून एक सुहास्य दिलं तर नक्कीच त्या क्षणी, त्या वेळी, त्या ठिकाणी असलेला मनामधला ताण हा निवळायला दोघांनाही मदत होते. थोडक्यात काय की हास्याचं महत्त्व हे जागतिक पातळीवरती अबाधित आहे, आणि त्या दृष्टिकोनातनं जागतिक हास्य दिवस आज साजरा होतोय, ज्याला वर्ल्ड स्माइल डे असंही म्हटलं जातं. ठिकठिकाणी हास्य पथनाट्य, रस्ता नाट्य अशी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. विनोदाची मैफिल जमवली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस हा खऱ्या अर्थाने हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. सखी सह्याद्रीचा सुद्धा मंच आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हास्य दिवस साजरा होतोय. दोन हास्यकवी आपल्या बरोबर आहेत, राजा धर्माधिकारी आणि इंद्रजित घुले. घुलेजी, कवितेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हास्य मैफल जमूया. अगदी हसण्यासाठी सकारात्मकताने आणि आतला आनंद खूप महत्वाचा आहे. पाडगावकरांची एकच ओळ मी तुम्हाला इथे सांगतो की ते काय म्हणतात की सुकून जाणार फूल म्हणून फुलायचं थांबतं का, की आपण सुकणार आहात म्हणून फुलणं आपलं अजिबात थांबलं नाही पाहिजे, ते फुललंच पाहिजे, सकारात्मकतेनं फुललं पाहिजे. आणि त्याचीच कविता तुमच्यासमोर ठेवतोय की गाठ जरी बांधता आली नाही तिच्या पदराच्या काठाला, गाठ जरी बांधता आली नाही तिच्या पदराच्या काठाला, पोट भरून खात राहावं माणसानं आपल्या पोटाला. घासून पुसून तोंड आपलं किती जरी धुतलं, आणि तिच्या फालतू चैनीसाठी विषांना बोडून घेतलं, हॉटेलचं बिल तसं उधारीवरच रेटलं. होय होय म्हणता म्हणता तिने दिला जर ठार नकार, तर उगीच वाढवत बसू नये आपल्या दाढीच्या खोटाला, पोट भरून खात राहावं माणसानं आपल्या पोटाला. आपलं पोटपाणी पिकलं नाही म्हणून काय तिचंही पिकत नाही, आपलं पोटपाणी पिकलं नाही म्हणून काय तिचंही पिकत नाही. खरं सांगा प्रेमात आयुष्य कोण विकत नाही, गुलाबी रंग काय तिच्याच गालात आहे, बघ तुझं हृदय अजून प्रेमाच्याच तालात आहे. हरणीसारखे तिचे डोळे मला बघताच तिने मिटले म्हणून, कुरबोऱ्या संसाराचे घर तिने थाटले म्हणून. म्हणून काय बसून राहायचं नुसतंच काठाला, प्रियशीचं नाही तर नाही बायकोचं ताट लावावं आपल्या ताटाला, पोट भरून खात राहावं माणसानं आपल्या पोटाला, पोट भरून खात राहावं माणसानं आपल्या पोटाला. मस्त. धर्माधिकारीजी, तुमच्या कवितेमध्ये एक शाब्दिक खेळ वेगळा दिसतो, जो तुमच्या मातृभाषेचा ठसा तिथे उमटलेला दिसतो. कवी म्हणून मला एक जाणून घ्यायला आवडेल की आपल्या कवितेमध्ये मातृभाषेचा ठसा राहावा या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने शब्द योजना कवी करत असतात. वऱ्हाडी बोली मुळात गोड आहे. एक तर ती शॉर्ट हँड भाषाच आहे ती, आणि कसं आहे की त्याच्यामध्ये तिची लय, उच्चारण पद्धती, म्हणजे ग्रांथिक जी आपली भाषा असते, पारंपरिक भाषेचं व्याकरणाचं शास्त्रशुद्ध पसार त्यात नसतो. अगदी म्हणजे आतून जी आली पोटातून ते सरळ सरळ शब्द त्यात असतात, त्याच्यामुळे एक वेगळा गोडवा वाटतो. ग्रांथिक मराठीचं आपलं महत्त्व आहे, तिथं पूर्ण दागिने नेसलेली पूर्ण एक राजकुमारी आहेत, आणि हे पण ही वाटलंच कष्टकरी आहे पण आई आहे.
तर त्या आईच्या गोडवा, आईची जी माया, आईचा जो स्नेह असतो त्या गोड्यावर. आणि कसं असते की ग्रामीण क्षेत्राच्या काही मोठ्या मोठ्या शहराच्या समस्या आहेत, त्या समस्या आम्ही काय करतो की या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. आता एक वरली मटका हा समाजाला लागले शाप आहे, पण वरली लावणाऱ्यांची एक दुनिया आहे, त्यांचे कॅल्क्युलेशन वेगळे राहतात. त्यांना काही समजा झाडून एक पान पडलं तर एक पडलं म्हणजे एक काय येते, असं काहीतरी कॅल्क्युलेशन असतं. तर एकाची वरली लागत नाही, ती का लागत नाही? आता आमच्या त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये बसल्यानंतर ह्या गप्पा चालणार, त्या गप्पांचं एक चित्रण केलं मी. एकाची वरली आली नाही सर, आणि ती का नाही आली त्याचं चित्रण तो करतोय सट्टा. तो म्हणते याच्यामध्ये वरलीमध्ये 10च्या भाषेला मेंढी म्हणतात. बरं, म्हणजे तुम्हाला म्हणजे लोकांना काही माहित नाही, गुरुत्व सांगतोय मी. 10ला मेंढी म्हणतात, 6ला चक्का म्हणतात. काय खाऊ नाम्या आता कडव्याची पेंडी, काय खाऊ नाम्या आता कडव्याची पेंडी, लावला होता छक्कान आली चिन मेंढी, लावला होता छक्कान आली चिन मेंढी. आता झाकटीत मले लक्ष्मीनं आणून दिला चहा, आता झाकटीत मले लक्ष्मीनं आणून दिला चहा, त्याच्यात म्हणशील नाम्या तर माशा पडल्या 6. झाकटीत मला लक्ष्मीनं आणून दिला चहा, त्याच्यात म्हणशील नाम्या तर माशा पडल्या 6. तरी मला स्वप्नात राजा दिसलं होतं मंदिर, का गणपतीच्या मांडीवर खेळत होता उंदीर. आता उंदराच्या होतं 4, गणपतीचे 2. मी म्हणत देवानं धाडला मला फोन, अरे मंदिराचे तर बराबर धरले, अरे मंदिराचे तर बराबर धरले, पण विसरलो ना झेंडी, लावला होता छक्कान आलीचीन मेंढी, लावला होता छक्कान आलीचीन मेंढी. बरं स्वप्नाले जाऊ द्या फरक असून पडला, बरं स्वप्नाले जाऊ द्या फरक असून पडला, पण मामूजी म्हणशील धोत्रावरचा 6 डाव सोडला उंदीर, त्याला आम्ही मामूजी म्हणतो. बरं स्वप्नाले जाऊ द्या फरक असून पडला, पण मामूजी म्हणशील धोत्रावरचा 6 डाव सोडला. आता पायटीच पायटी गुरुजी घरी आला आणि 6च वाजता यायचा म्हणे आय गोपालकाला. अरे गुरुजी तर जसे त्यानं म्हटलं का नाही मले चेव सोडला, मी म्हणून गुरुजीच्या तोंडून छक्का पडला. अरे गुरुजीचे तर बराबर धरले, अरे गुरुजीचे तर बराबर धरले, पण विसरलो ना शेंडी, लावला होता छक्कान आली चिन मेंढी, लावला होता छक्कान आली चिन मेंढी. बरं पैसे नव्हते मायापाशी, उपडला भाजीपाला, भल्ल्या दिल्ल्या शहाबुडीनं म्हणे सत्यानाश झाला. अहो थांब म्हटलं तर राशिक माई वरली लावून येतो, येऊ दे माई वरली तुला लुगडं घेऊन देतो. अरे भाजी तवगी खपली माही, अरे भाजी तवगी खपली माही, पण खपली नाही ना भेंडी, लावला होता छक्कान आली चिन मेंढी, लावला होता छक्कान आली चिन मेंढी. मस्त भाषित सौंदर्य जे आहे ते या काव्यामधून आपल्याला दिसतं. सोलापूरची एक वेगळी भाषा आहे आणि त्या शब्दांमधलं एक वेगळं सौंदर्य आहे, त्याचा प्रभाव सुद्धा तुमच्या भाषेमध्ये दिसतोय, किंवा त्या काही वास्तवतेवरती जी तुमची टीका आहे ती समाज माध्यमांमध्ये तुमच्या फिरणाऱ्या कवितांमधून आपल्याला दिसते, त्या बोलण्यात दिसतं. आणि त्या बोलण्यावरून, भाषेवरून तो कुठला आहे हे प्रादेशिकता कळते खरं तर. म्हणजे मी ही कोकणीचाही अभ्यास करतो आणि तिला मदाळ मोघाळ अशी भाषा म्हणून ओळखली जाते. तर मी सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याचा आहे, तर त्या मंगळवेढा सोलापूर जिल्ह्याची एक वजनदार दमदार अशी भाषा आहे की तिच्या बोलण्यातून, उच्चारातून एक ताकद जाणवते. आणि तशाच ताकदीनं आता हे गावाकडचं मी लिहिताना, आता हा सखी सह्याद्रीचा मंच आहे आणि सखी सह्याद्रीला समजून घेताना किंवा ह्या सखी विषयी बोलताना आज जे जे चित्र दिसतं त्याच्याविषयी मी लिहिलं. आणि शब्दांची जी भाषिक गंमत असते ती खूप महत्त्वाची आहे. मी लिहिलं ज्या मुली स्कार्फ बांधून फिरतात रस्त्यावरून, आणि मग त्याच्यातून कशी गंमत येते स्वतःविषयी विनोद करताना आणि ते जोडून घेताना. ते लिहिलं भर दिवसा रस्त्यावरून स्कार्फ बांधून भर दिवसा हिंडतातही फुले, स्कार्फ बांधून भर दिवसा हिंडतातही फुले, पाहता येत नाही म्हणून व्याकुळ होतो घुले, पाहता येत नाही म्हणून व्याकुळ होतो घुले. म्हणजे हे इतकं जोडून असं शब्दांची गंमत असते. आणि त्यात मग प्रेमातून, सगळ्या वास्तवाच्या जाणीवातून समजून घेताना पुढे जाताना मी एक कविता ठेवतो की ह्या सगळ्या सखी सह्याद्रीच्या रसिकांसाठी आणि मैत्रिणींसाठी, महिलांसाठी असेल की प्रेम कविता सकारात्मकतेनं कशी समजून घ्यायची. कवितेचं नाव आहे रांगोळीच्या रेषा. आणि विशेषतः प्रेयसीविषयी लिहिलं की तुझं प्रेम सक्सेस झालं नाही, तू लग्नातलं जेवण लिहिलं, पण मी नांदताना मला कसं जमेल ते. तर त्याविषयीची कविता, तिच्याविषयीची कविता. कवितेचं नाव रांगोळीच्या रेषा. स्वागत आहे. दारात काढताना रांगोळीच्या रेषा, तिने सांगितली मधला डोळ्यातील आसवांची भाषा. नक्षी सुंदर काढते पण रंग भरता येत नाही, जीव गुंतला दुसरीकडे की नीट संसारही करता येत नाही. तुळशी पुढे जोडून हात रोज स्वतःचाच घात करून घेते, स्वप्नात पुन्हा वळचणीला जीवलगाचीच पुण्य येते. कुळ खानदान पै पाहुणे ओंजळ भरून भरून जाते, भरल्या घरात आत्म्यासह काळीजही रिकामीच राहते. दर रात्र उदास पण कुंकवाला दगा नाही, आणि सोने भरल्या गळ्यात
गाण्याला जागा नाही. क्या बात आहे. एक वेळ वाटतं विस्कटून रांगोळी करावी तिची माती, ओढत राहिले रेषा तेव्हा कळलं रांगोळी हीच संस्कृती, रांगोळी हीच संस्कृती, रांगोळी सुंदर. वा सर वा, अप्रतिम. मस्त. मंडळी, एक लक्षामध्ये आले, राग आणि क्लेश कोणालाच चुकलेले ते. मुळात जेव्हा आपण भौतिक जगामध्ये वावरतो तेव्हा प्राप्त परिस्थिती स्वीकार करत पुढे जाणं हे क्रमप्राप्त आहे. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा हास्याची साथ आपल्या जीवनामध्ये असेल तर जीवनाची रंगत नक्कीच वृद्धिंगत होते, हा स्वानुभव सांगतो. मग या दृष्टिकोनातनं हास्याची साथ आपल्याबरोबर हवी. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम देण्यासाठी हास्याची साथ हवी आणि मनाला ताजेतवाना टिकून ठेवण्यासाठी हास्याची साथ ही हवीच हवी. कसा वाटला आहे हास्य मैफिलीचा कार्यक्रम? नक्की कळवा. जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त व्हा. www.facebook.com/sakhisayhadri.dd. जीमेलवरती व्यक्त व्हा sakhisayhadri@gmail.com. हा एपिसोड तुम्ही पुन्हा बघू शकता यूट्यूबवरती www.youtube.com/sakhisayhadri. ट्विटर हँडल @DD तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. तुम्हा दोघा मंडळींचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हास्य दिवसाच्या तुम्हा दोघांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार मंडळी. धन्यवाद.